महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या पुढाकारामुळे उड्डाणपुलाचे अलाइनमेंट बदलण्यात आले आणि महापालिकेचे तब्बल 25 कोटी रुपये वाचले। यामुळे एकीकडे महापालिकेवरील आर्थिक भार कमी झाला तर दुसरीकडे रेल्वे अधिकाऱ्यांची निवासस्थानेही वाचली। सोलापूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे 2 उड्डाणपूल गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत होते। बोरामणी नाका आणि पुणे नाका येथून विजापूर रोडला जोडणाऱ्या या उड्डाणपुलांच्या कामासाठी आवश्यक जागेचा ताबा आणि भूसंपादन हा मोठा अडथळा होता। मात्र आता या अडथळ्यांवर एक एक करून तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या संपूर्ण प्रक्रियेत सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा आहे तो म्हणजे महापालिकेचे वाचलेले 25 कोटी। उड्डाणपुलाचा मार्ग रेल्वे अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातून जात होता। या निवासस्थानांचे नुकसान होणार असल्याचे सांगत रेल्वे प्रशासनाने महापालिकेकडे तब्बल 25 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती। महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता एवढी मोठी रक्कम देणे महापालिकेसाठी मोठा आर्थिक भार ठरणार होता। यामुळे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी हा विषय गांभीर्याने घेत नगर रचना विभागाचे कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती यांना रेल्वे स्थानकाजवळील शनी मंदिर परिसरातील रेल्वे अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची पुन्हा प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले। त्यानुसार नीलकंठ मठपती यांनी संबंधित जागेची पाहणी केली। पाहणीत धक्कादायक बाब समोर आली। उड्डाणपुलाच्या प्रस्तावित मार्गात रेल्वे अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचा केवळ कोपरा येत असल्याचे निदर्शनास आले। यानंतर तांत्रिक बाबींचा विचार करून उड्डाणपुलाच्या अलाइनमेंटमध्ये बदल करण्यात आला आणि उड्डाणपुलाचा मार्ग अवघ्या 2 फुटांनी बाजूला सरकवण्यात आला आहे। या बदलामुळे रेल्वे अधिकाऱ्यांचे निवासस्थान तर वाचलेच, पण महापालिकेला जे काही 25 कोटी रुपये भरावयाचे होते तेही वाचले। म्हणजेच एका तांत्रिक बदलामुळे महापालिकेचे 25 कोटी रुपये वाचले आहेत। रेल्वेची निवासस्थाने वाचली आणि उड्डाणपुलाचा कॉर्नरही कमी झाला। या तांत्रिक बाबी लक्षात आल्यानंतर आयुक्त ओंबासे यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संपूर्ण माहिती त्यांच्या समोर मांडली। दरम्यान डीआरएम कार्यालयाच्या समोरील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ 2 इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आहेत। हे ट्रान्सफॉर्मरही उड्डाणपुलाच्या मार्गात अडथळा ठरत आहेत। हे ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुमारे 3 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती देखील पुढे आली आहे। मात्र उड्डाणपुलाचा मार्ग निश्चित करणारे गॅझेट 2022 मध्येच प्रसिद्ध झाले असल्याचे सांगण्यात येत आहे। त्यानंतर संबंधित जागेवर उड्डाणपुलाच्या कामात अडथळा निर्माण करणारी उपकरणे बसवण्यात आल्याने त्यासाठी महापालिकेने पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करावेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे या 3 कोटी रुपयांच्या मागणीवरही पर्याय शोधण्याचे प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहेत। दरम्यान दुसरीकडे रेल्वे विभागाची आवश्यक जागा 35 वर्षांच्या करारावर भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। बीएसएनएलच्या जागेची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर पोस्ट ऑफिसच्या जागेच्या बदल्यात पर्यायी जागा देण्याचा पर्याय स्वीकारण्यात येणार आहे। खासगी, शासकीय, रेल्वे, बीएसएनएल आणि पोस्ट ऑफिसच्या जागांबाबत वेगवेगळ्या पातळ्यांवर तोडगा काढण्यात आल्याने आता उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे।